मला पैसे खायचेत, बाकी तुम्ही लोक तेल लावत जा, कळलं का? बाकी काही कोणालाही लोकांची पडलेली नाहीये. मी इथे शक्तिवान आहे, मला एखादी सत्ता मी मिळवू शकतो. तिथे मी शक्तिवान नाहीये, मला त्यांची मदत पाहिजे. आता हे कसं युतीतले लोकांचे हँड इन ग्लोव्ह आहेत हो, की मुंबई पालिकेत त्यांना मदत हवी होती म्हणून घेतली, इथे नको होती नाही घेतली. ताई, आदित्य ठाकरेंनी सांगितले की येणारा महापौर शिवसेनेचा असेल मुंबईमध्ये, तशी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. मुंबई नवी मुंबईमध्ये आपल्याकडनं काही योजना तशा राबवल्या जाणार? हो, एका नगरसेवकावर कसं काय महापौर बनवलं? मुंबई नवी मुंबई दोन्हीकडे मी मी बोलणं पण मूर्खपणा आहे ना. उगाच महापौर नाही पण एक आपली ताकद वाढेल. ताकद वाढवायची ती हेच वाढवणार कामं करून. जसं बोलली तसं की ह्यांच्या कामाने मी 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 पण आता फेसबुकवर बघते की हे मी यांना मग प्रत्येक वेळेला फोन करते की तुम्ही चांगले मुद्दे मांडताय. शेवटी हे लोक काम करूनच लोकांचे डोळे उघडू असं आम्ही इच्छा व्यक्त करतो. राज साहेबांचा फोटो बघितला कारण मला आठवत होतं मी आता एंट्रीला सांगितलं की साहेब जेव्हा शिवसेनेत होते विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, त्यावेळेला पहिला विद्यार्थी सेनेचा महापौर झाला होता नवी मुंबईत संजय नाईक, संजीव नाईक. त्यावेळेला मी पहिल्यांदा आली होती साहेबांबरोबर आणि त्याच्यानंतर आज आली आहे. सो मला खात्री आहे की लवकरच 3 वरनं आम्ही तिथपर्यंत पोहोचू. नवी मुंबईमध्ये आपलं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विषय असा आहे की या नगरसेवकांनी मराठी भाषा या विषयावरती आक्रमकपणे बाजू मांडली. काय म्हणणं आहे तुमचं एकूण सध्याचं राजकीय? मला असं वाटतं की आपल्याला ना महाराष्ट्रात सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे की आपल्या मराठीसाठी बाजू मांडायला लागते. साहेब भाषणात प्रत्येक वेळेला सांगतात तुम्ही कुठच्याही स्टेटला जा, कुठच्याही भारतातल्या स्टेटला जा, तुम्ही फक्त भारतच रिस्ट्रिक्ट करू नका, तुम्ही जगभरात कुठेही जा. तुम्ही जपानला गेलात तुम्हाला जॅपनीजच बोलायला लागते, चायनाला गेलात तर तुम्हाला चायनीजच बोलायला लागते. माझी मैत्रीण आता स्वीडिश नॅशनल झाली, तिला सांगितलंय 6 महिन्यात स्वीडिश शिकायला पाहिजे तरच तुमची नॅशनॅलिटी राहील. मग आपणच का असे मागे राहतो आणि आपल्याला का लोकांना सांगायला लागतं की तुम्ही मराठीत बोला किंवा मराठी शाळा बंद करू नका? ही फक्त मराठी भाषिकांचीच का एवढी हलगर्जीपणा असतो मला कळत नाहीये. इंग्रजी या शाळांचा घाट घातला जातो म्हणजे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या शाळा इंग्रजीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तुमच्या नगरसेवकांनी इतर नगरसेवकांनी विरोध केला, मात्र त्याला सत्ताधारी जुमानले नाहीयेत. त्यांनी बहुमताने तो ठराव मंजूर केला. म्हणूनच राजसाहेब नेहमी म्हणतात मराठीसाठी म्हणूनच राजसाहेब म्हणतात की तुम्ही एखाद्याच्या हाती अशी पाशवी राक्षसी शक्ती देऊ नका, सत्ता देऊ नका, मग ते तुम्हाला विचारणारच नाही. जसं काल नाशिकला झालं की ऑक्सिजन झाडांपासून मिळणारा सगळ्यांना हवा आहे, सत्ताधाऱ्यांना हात जोडावं असं वाटतं की काय म्हणजे किती मला बघायला पण लाज वाटली. मी बघितलं पण नाही. इतके लज्जास्पद म्हणजे अगदी काय प्रत्येकाच्या माझं असं म्हणणं की मी तर तुमच्यातर्फे सगळ्यांना निवेदन करते, प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही कुठलाही माणूस घ्या, सगळ्यात श्रीमंत माणूस पकडा, स्टीव्ह जॉब्स असेल किंवा कोणी असेल किंवा सगळ्यात गरीब पकडा, तुमच्या इथे लिहिलेलं आहे तुम्हाला तेवढं त्रास आनंद सगळे तुमच्या आयुष्यात येणारच आहे. तुम्ही काही करा, काहीही करा, असं तुम्ही समजू नका की ज्याच्याकडे खूप पैसा आहे. आता माझ्या स्टीव्ह जॉब्सलाच कॅन्सर झालं होतं ना आणि गेला. सो तुमच्याकडे कितीही पैसा असेल तरी तुमच्या नशिबात येत ना भोंदू बाबा त्याच्यापासून. सो मी विनंती करीन तुम्ही भोंदू बाबांकडे जाणं बंद करा. म्हणजे आमच्याकडे इतकी लोक आली होती, मी नावं नाही आता घेणार, त्यावेळेला आमचे 13 आमदार आले होते, माझ्याकडे इतके लोक आले होते भोंदूबाबांसाठी. मी त्यांना भोंदूबाबा म्हणते, तेव्हा ते स्वतःला ब्रह्मा विष्णू महेश विष्णू लक्ष्मी पार्वती काही स्वतःला म्हटलेलं असतं. मी सांगितलं थँकफुली माझा नवरा पण तसाच आहे. आम्ही सांगितलं आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही पाया पडणार नाही, तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं तुम्ही भेटायला या. प्लस आमच्यावर फोटो काढून लोकांना जर सांगितलं की आम्ही तुमचे भक्त होतो, आम्ही तिथे तुम्हाला येऊन कान फटवणार. सो आमच्याकडे कोणी येतच नाही किंवा आम्ही पण कोणाकडे जात नाही. सो माझं लोकांना विनंती आहे, भोंदू बाबा फसवतात म्हणजे तुम्ही पण व्हिडिओ बघितले असतील, कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला? काय म्हणजे काय चाललंय, आपला समाज कुठे चाललाय? म्हणजे आपण महाराष्ट्र हा समाज सुधारक किती लिस्ट आहे हो, आपल्या संतांपासून हुशार माणसांपासून सायंटिस्ट पासून साहित्यिकांपर्यंत. काय म्हणजे लोक वेडे झालेत का काय कळत नाही मला. बरं काय हा भोंदू बाबा तुमच्या काय नवऱ्याला प्रमोशन मिळवून देणार आहे, काय बदल्या करणार आहे? बरं काय किती पैसा खायचा आणि इथेच ठेवून जायचंय पैसा, तो कोणीही देऊ शकत नाही. एका बाजूला मला पैसे खायचेत, बाकी तुम्ही लोक तेल लावत जा, कळलं का? बाकी काही कोणालाही लोकांची पडलेली नाहीये. मी इथे शक्तिवान आहे, मला एखादी सत्ता मी मिळवू शकतो. तिथे मी शक्तिवान नाहीये, मला त्यांची मदत पाहिजे. आता हे कसं युतीतले लोकांचे हँड इन ग्लोव्ह आहेत हो, की मुंबई पालिकेत त्यांना मदत हवी होती म्हणून घेतली, इथे नको होती नाही घेतली. ताई, आदित्य ठाकरेंनी सांगितले की येणारा महापौर शिवसेनेचा असेल मुंबईमध्ये,
तशी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. मुंबई नवी मुंबईमध्ये आपल्याकडनं काही योजना तशा राबवल्या जाणार हो, एका नगरसेवकावर कसं काय महापौर आहेत? बनवेल? मुंबई नवी मी मुंबई दोन्हीकडे मी बोलणं पण मूर्खपणा आहे ना. महापौर नाही पण एक आपली ताकद वाढेल. ताकद वाढवायची ती हेच वाढवणार कामं करून. जसं बोलली तसं की ह्यांच्या कामाने मी पण आता फेसबुकवर बघते की हे मी यांना मग प्रत्येक वेळेला फोन करते की तुम्ही चांगले मुद्दे मांडताय. शेवटी हे लोक काम करूनच लोकांचे डोळे उघडू असं आम्ही इच्छा व्यक्त करतो. तिघांना काय